नमस्कार मंडळी, एक छानसा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. महाशिवरात्री विशेष. आता लवकरच महाशिवरात्री जवळ येते, त्यामुळे मी आज घरातीलच वस्तूंचा उपयोग करून शिवलिंग तयार करून घेते. आता आधी तर आपल्याला सुरुवातीला खाली कुठलाही न्यूजपेपर आथरून घ्यायचा आहे आणि परात आणि डबा त्यावर आपल्याला खोबरेल तेल लावून काळा कलर हा चाळणीनं काढून घ्यायचा आहे. म्हणजे तेल लावल्यामुळे का ते चाळणीतून तो म्हणजे डब्यातून किंवा परातीतून तो खाली पडणार नाही, तेलात तो चिटकून राहील. म्हणून आपल्याला तेलाचा इथं उपयोग करायचा आहे. डब्यावर सुद्धा मी काळा कलर घातला आहे. जे परात आहे त्यालासुद्धा आपल्याला तेल लावून काळा कलर हा घालून घ्यायचा आहे. खूप सुंदर आणि सोपी आहे आणि खूप ठळक आपले शिवलिंग इथं तयार होणार आहेत. आता तुम्हाला किती मोठी काढायची त्यानुसार तुम्ही ताटाचा आणि डब्याचा इथं उपयोग करू शकतात. आता मी ताट आणि ताटावर डबा ठेवला आहेत आणि आपल्याला जेवढ्या साईजची शिवलिंग तयार करायची ना, तेवढं आपल्याला काळा कलर तिथं अवतीभोवती घालून घ्यायचे आहेत. मी परातीच्या अवतीभोवतीसुद्धा काळा कलर घातला आहे आणि त्याच्या लांबसड असं शिवलिंगी टोक असते तिथंसुद्धा आपल्याला काळा कलरचा इथं उपयोग करायचा आहे. तुमच्याकडे ग्रे कलर जर असेल ना, तुम्हाला ग्रे कलर खाली घालू शकता आणि वरतून काळ्या कलरची शेडिंगही करू शकतात. तुमच्याकडे जो कलर असेल त्या कलरचा तुम्ही काळा आणि ग्रे कलरचा इथं उपयोग करू शकतात. एक्स्ट्राचा जो कलर आहे अवतीभोवतीचा तो आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. दोघी साईडनं आपल्याला एक्स्ट्राचा कलर बाजूला काढायचा आहे आणि किती लांब शिवलिंग तयार करायची त्यानुसार आपल्याला शिवलिंग तयार करून घ्यायचे. जिथं आपण शिवलिंगावर पाणी घालतो तिथं मधोमध सेंटरला टोकावर आपल्याला ग्रे कलर इथं घालून घ्यायचे. ग्रे कलर आणि त्यावर थोडंसं इथं डार्क कलर काळा कलर घालून घ्यायचा आहे. म्हणजे हा शिवलिंग छान दिसतं. त्याच्याच अवतीभोवती म्हणजे परतीच्या अवतीभोवतीसुद्धा मी थोडासा ग्रे कलर इथं वापरलेले आहेत किंवा तुम्ही काळा कलरही वापरू शकतात. आता डब्यावर आपल्याला भस्म हा तयार करून घ्यायचा. मी न्यूजपेपरचे कवर घेतली, त्याला कट करून त्यावर टिळा वगैरे लावून त्याला फेविकॉलने चिपकून दिलेत. म्हणजे खूप सुंदरही दिसते. तुम्हाला असं नसेल करायचं तुम्ही डायरेक्ट काठीच्याच मदतीने थोडंसं तेल लावून फेविकॉल लावून घ्या त्याला आणि पांढरी रांगोळी घातली तरी पण चालतं. डब्याच्याच खाली जे परातीच्यावर आपण डबा ठेवला होता शिवलिंग त्याच्याच अवतीभोवती माझ्याकडे रुद्राक्षाचे मणी होते म्हणून ते लावले. तुमच्याकडे ते जर नसेल तुम्ही डायरेक्टली ब्राऊन कलर वापरला एक एक टिपका ठेवून तरी पण चालतं. आता शिवलिंगाच्या टोकापासून तर सर्कल पण ते दोघी साईडनं आपल्याला शिवलिंगावर पांढरे फुलं इथं काढून घ्यायचे. कारण महादेवाला पांढरे फुलं हे प्रिय असतात म्हणून मी ते छोट्या छोट्या आकारामध्ये फुलंही काढून घेतलेत. तुम्हाला मोठ्या साईजचे फुलं काढायचे असेल तर तुम्ही मोठ्या साईजचे काढू शकतात किंवा कलरफुल फुलं काढायची असेल तर तुम्ही कलरचाही तर फुलांचा उपयोग करू शकतात. पण काळ्या कलरवर पांढरे फुलंही उठून दिसतात. त्यावर छोटासा आपल्याला लाल कलरचा थोडासा टिपका घालून द्यायचे म्हणजे अजूनच फुलं खूप सुंदर दिसतात. डब्याच्याच वर आपल्याला पानं घालून घ्यायची. 3 पानं इथं झाडाचे पानं घेतलेत. तुमच्याकडे बेलाचे पानं असेल तर तुम्ही तेही वापरू शकतात. जिथं आपण लांब लाईन तयार केली होती शिवलिंगाची तिथं सुद्धा मी एक एक रुद्राक्षाचा मणी घातला आहे. शिवलिंगाच्या अवतीभोवती आपल्याला बेलाच्या पानाची डिझाईन तयार करून घ्यायची. कारण शिवलिंगावर बेल हा अर्पण केला जातो म्हणून मी तर छोटे छोटे बेलाचे पानं इथं काढून घेते. त्यासाठी मी हिरवा कलर वापरला आहे. तुम्ही बॉटल ग्रीन कलर, पॅरोट कलर किंवा पिवळा आणि हिरवा कलर मिक्स करून वापरला तरीही चालतं. तुम्ही अशा छोट्या छोट्या आकाराची पानं इथं काढून घेतले किंवा तुम्हाला इतर कुठल्याही डिझाईन अवतीभोवती काढायची असेल किंवा कुठलेही पानं काढायची असतील तर तुम्ही त्याचंही इथं काढू शकता रांगोळीमध्ये. मस्त आपली शिवलिंग इथं तयार झाली. खूप छान आणि प्रसन्न वाटते. असं वाटते आजच महाशिवरात्रीने लगेच पूजा करायला लावू. मला तर राहावलंच गेलं नाही पण मी लगेच भस्म वगैरे लावला, कापूर अगरबत्ती लावलं, पूजेचं सामान घेतलं आणि थोडी पूजा करून घेतली. म्हटलं साक्षात शिवलिंग आपण तयार केली त्याची पूजा करावी. खूप छान वाटतं. एकदा अशी रांगोळी नक्कीच काढा. तुम्ही दारासमोरही काढू शकतात किंवा देव्हाऱ्यासमोर छोट्या आकारामध्ये ही रांगोळी तुम्ही काढू शकतात. छोटी रांगोळी काढायचं जर असेल तर छोटी परात घ्या आणि छोटीशी वाटी घेतली तरी पण चालतं. मस्त आपली महाशिवरात्री विशेष शिवलिंग रांगोळी इथं तयार झाली. तर तुम्हाला माझी आजची रांगोळी कशी वाटली ते मला कमेंट्स करायला नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला तेही सांगा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांना.